स्वागत आहे तुमचं अनुराधा रेसिपी चॅनलवरती। अनुराधा रेसिपी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण हॉटेलसारखीच अंडा करी आज घरीच बनवूया। हॉटेलसारखीच लागते, टेस्ट पण तशीच आणि चव पण तशीच। त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात 2 पळी तेल टाकून घेणार आहे। 2 पळी तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला मीडियम साईजचे 2 ते 3 कांदे आपण घेतलेले आहेत। कांदाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांदा छान फ्राय करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मंद आचेवर आपण कांदा छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये आपण अद्रक, लसूण हेही फ्राय करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा आपला छान फ्राय झालेला आहे। त्यामध्ये लसूण, अद्रक आपण छान फ्राय करून घेणार आहोत। लसूण लगेच टाकायचा नाही, लसूण आपण कांदा छान फ्राय झाला की नंतर टाकून घेणार आहोत, म्हणजे लसूण अद्रकचा उग्र वास निघून जाईल आणि त्याची चांगली टेस्ट आपल्या भाजीमध्ये येईल। तर बघू शकता तुम्ही इथे मी 9 ते 10 कढीपत्त्याची पाने यामध्ये ॲड केलेली आहेत। कढीपत्त्याची पाने आपण टाकून घेतलेली आहेत आणि कट केलेला टोमॅटोही यामध्ये आपण सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहोत। टोमॅटो हलकासा फ्राय झाला, क्रिस्पी झाला की आपण लगेच याची पेस्ट करून घेणार आहोत। तर मी येथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि छान फ्राय करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता छान फ्राय करून घेत आहे मंद आचेवरती। घाई अजिबात करायची नाही। कांदा जास्त आपल्याला जळू द्यायचा नाही। छान असा मऊसूत कांदा, टोमॅटो झालं की आपण लगेच याची पेस्ट तयार करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। तर इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याची एक पेस्ट बनवून घेऊ। तर पेस्ट बनवण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर नाही करणार आहे। चला तर आपली अंडीही उकडून तयार आहेत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंड्यांना आपण कट करून घेऊया सुरीच्या साहाय्याने। बघू शकता तुम्ही जास्त कट करायचे नाही, फक्त आपल्याला थोडेसे कट करून घेऊन त्यावरती हळद पावडर, थोडंसं मिरची पावडर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून, गरम मसाला, मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि वरून मी थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण यांना सर्व मसाले लागतील या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण 2 तेजपत्ती, थोडेसे जिरे तडतडले की आपण थोडासा यामध्ये अंडे हे मिक्स करून घेणार आहोत। कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला, अंडे जास्त फ्राय करायचे नाही। थोडेसे अलगद आपण तेलामध्ये अंडे फ्राय करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, नाहीतर अंडे होऊन जातील। लगेच आपण काढून घेणार आहोत आणि आपली भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी धना पावडर, हळद पावडर हे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी आहे आणि आपण तयार करून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घेणार आहेत। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण पेस्ट चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत। तर आपल्या पेस्टला चांगलं तेल सुटलेलं आहे। बघू शकता कमी गॅसवरच आपण ही सर्व प्रोसेस करणार आहोत, म्हणजे आपली अंडा करी छान होईल। तर इथे आपली पेस्टला छान तेल पण सुटलेलं आहे आणि रंग पण छान आलेला आहे। आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि पेस्ट थंड झाली की त्यामध्ये 4 ते 5 चमचे दही टाकून घेणार आहोत। तर दही टाकायची घाई करायची नाही, नाहीतर आपली भाजी पूर्ण बिघडू शकते।
पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपलं मिश्रण आणि मग त्यामध्ये दही टाकायचं आहे आणि आपला गॅस चालू करून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि आपण उकडलेली अंडे फ्राय केलेली यामध्ये टाकून घेणार आहोत आणि उकळून घेतलेलं पाणी यावरती टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व प्रोसेस करून एकदा अंडा कैरी नक्कीच बनवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता तुम्ही आपल्या अंडा करीला मस्त छान रंगही येत चाललेला आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. या पद्धतीने आपली अंडा कैरी तयार आहे. छान रंग पण आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच अंडा करी आपण घरीही बनवू शकतो. चला तर लगेच आपण सर्व करूया. तर बघा आपण जशी हॉटेलमध्ये मिळते तसंच जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आपली अंडा करी मीडियम पद्धतीने तयार आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा म्हणजे दुसऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.